जर तुम्हाला कन्सिस्टंटली स्लो अँड स्टडी संपत्ती निर्माण करायची असेल पण नक्की सुरुवात कशी करावी हे कळत नाही तर SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा तुमच्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय असू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SIP नक्की कशी करावी याबद्दल स्टेप बाय स्टेप सर्व काही जाणून घेऊया, जेणेकरून तुम्ही इन्व्हेस्टिंग एकदम कॉन्फिडेंटली सुरू करू शकता। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात। SIP म्हणजे नक्की काय हे आपण आधीच या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवर लिंक आली असेल, तो व्हिडिओ आधी पाहून घ्या, जो आपल्या चॅनलवरचा सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे। आपण थोडक्यात बघूया SIP म्हणजे नक्की काय। SIP हा एक असा प्लॅन आहे ज्याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये एका ठराविक कालावधीमध्ये जसे की वीकली, मंथली किंवा क्वार्टरली बेसिसवर ठराविक अमाऊंट गुंतवणूक करू शकता। म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठी अमाऊंट असणे गरजेचे नाही, एक छोटी अमाऊंट पण तुम्ही सेव्ह करून गुंतवू शकता, ज्याने तुमची रेग्युलर गुंतवणूक लॉंग टर्म मध्ये खूप मोठी संपत्ती निर्माण करू शकते। आणि SIP मध्ये चक्रवाढ व्याजाची जादू कशी असते हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलेच असेल। म्हणजेच काय तर थेंबे थेंबे तळे साचे। SIP तुम्हाला एक शिस्तप्रिय गुंतवणूकदार बनवते। तुम्ही जर दर महिन्याला न चुकता गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्ही मोठ्या कालावधीमध्ये एक चांगली संपत्ती निर्माण करू शकता। तर आपण पाहूया SIP नक्की सुरू कशी करावी, कोणते डॉक्युमेंट्स लागणार, किती रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज बघूया। SIP सुरू करण्याआधी तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा। म्हणजे रिटायरमेंटसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर घेण्यासाठी, हे तुम्ही आधी निश्चित केले की योग्य तो प्लॅन निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईल। SIP वेगवेगळ्या ॲप्स मधून किंवा डीमॅट अकाउंट मधून पण सुरू करता येते किंवा म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर जाऊन पण आपण SIP सुरू करू शकतो। पण आज आपण ग्रो या ॲपद्वारे अगदी सोप्या स्टेप्स मध्ये SIP कशी सुरू करू शकतो हे पाहूया। सर्वात आधी ग्रो ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। त्यानंतर कंटिन्यू विथ गुगल करून जीमेल ID ने लॉग इन करा। त्यानंतर तुमचा 4 डिजिट पासवर्ड सेट करा। ॲप ओपन झाले की तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला म्युच्युअल फंड्स या सेक्शनवर जायचे आहे। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन्स दिसतील म्युच्युअल फंड्सचे। त्यातले आपण लार्ज कॅप ओपन करून पाहिले तर वेगवेगळे म्युच्युअल फंड्स जे लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक करतात त्यांचे 3 इयर रिटर्न्स, 5 इयर रिटर्न्स आपण पाहू शकतो। त्यानंतर मिड कॅप फंड्स दिसतील तुम्हाला, कोणते कोणते मिड कॅप फंड्स इथे गुंतवणूक करत आहेत। त्यानंतर स्मॉल कॅप फंड्स दिसतील तुम्हाला। त्यानंतर टॅक्स सेव्हिंग फंड्स दिसतील तुम्हाला। पण आपल्याला सध्या इंडेक्स फंड यामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर मी इथे सिम्पली सर्च करतो इंडेक्स फंड्स। इथे इंडेक्स फंड सर्च केल्यावर इथे तुम्ही पाहू शकता की इंडेक्स फंड्सची पूर्ण लिस्ट आपल्या समोर आलेली आहे। तर इंडेक्स फंड मध्ये निफ्टी नेक्स्ट 50 झाले, निफ्टी 50 झाले, BSE सेन्सेक्स झाले, असे वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स फंड तुम्ही पाहू शकता। समजा मला निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे तर मी सिम्पली एक निफ्टी 50 चा फंड ओपन करतो। इथे तुम्ही पाहू शकता ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 50 इंडेक्स फंड दिसत आहे। तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रिटर्न्स दिसत आहेत, जसे की 1 मंथ, 5 मंथ, 3 इयर, 5 इयर आणि ऑल टाइम रिटर्न्स तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर नेहमी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना रिटर्न्स बघून त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो किंवा फंड सिलेक्ट करत असतो, पण आपण नेहमी एक्सपेन्स रेशो चेक केला पाहिजे। जसे की आपण इथे पाहू शकतो की या फंडचा एक्सपेन्स रेशो हा 0.19% आहे। आता एक्सपेन्स रेशो म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिलेले आहे। तर आपण दुसऱ्या एखाद्या फंडचा एक्सपेन्स रेशो बघून घेऊ। तर आपण समजा टाटा निफ्टी 50 इंडेक्स फंड बघितला तर याचा एक्सपेन्स रेशो किती दाखवते ते पाहूया। याचा एक्सपेन्स रेशो पण सेमच दिसतोय 0.19%। समजा आपण आणखी एखादा फंड बघितला जसे की HDFC BSE सेन्सेक्स इंडेक्स फंड, तर याचा एक्सपेन्स रेशो 0.2% दाखवते। तर असे वेगवेगळ्या फंड्सचे एक्सपेन्स रेशो हे कमी जास्त असू शकतात। आता समजा मला निफ्टी 50 या इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करायची, तर मी सिम्पली इथे स्टार्ट SIP यावर क्लिक करून मला किती अमाऊंटनी SIP स्टार्ट करायचे ते इथे टाकत आहे। SIP स्टार्ट करताना आपण अगदी मिनिमम 100 रुपयापासून पण SIP सुरू करू शकतो। तर मी इथे माझी अमाऊंट टाकली आहे 100 रुपये आणि कोणत्या दिवशी दर महिन्याच्या आपल्याला SIP डिडक्ट करायची आहे ती इथे डेट सिलेक्ट करायची। समजा मी 10 तारीख सिलेक्ट केली, डेट सिलेक्ट करून स्टार्ट वर क्लिक केलं की आपल्याला एक OTP येईल आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर। तो OTP टाकला की आपले SIP ची ऑर्डर प्लेस झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता SIP ऑर्डर प्लेस। त्यानंतर तुम्ही डिटेल्स मध्ये जाऊन इथे ऑर्डर्स मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या ऑर्डर डिटेल्सचे स्टेटस काय आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या स्टेप्स मध्ये SIP सुरू करू शकता। आता SIP सुरू करण्यापूर्वी या चुका तुम्ही कधी करू नका।
ज्या कॉमनली सगळेच जण करत असतात. तर त्यातली सर्वात पहिली चूक आहे म्हणजे मार्केट सेलिंगमध्ये असल्यावर SIP सेल करणे. म्हणजे हे SIP डिझाईनच असे केलेले असतात जे प्रत्येक प्रकारच्या मार्केटला ते हँडल करू शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या काय चाललंय हे तुम्ही न पाहता SIP तुमची कंटिन्यू ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरी चूक सगळे करतात की कोणत्याही ध्येयाशिवाय SIP चालू करतात. म्हणजे SIP सुरू करण्यापूर्वी आधीच तुमचे गोल्स म्हणजे ध्येय तुमची सेट केली गेली पाहिजेत. जर तुमचे ध्येय सेट नसतील केली तर अगदीच आपल्याला कधी अर्जंट पैसे लागले तर आपण कधी SIP ती विथड्रॉ करतो. त्यामुळे आपण लॉंग टर्म पर्यंत त्यामध्ये इन्व्हेस्टेड राहत नाही. पण जर का ती गुंतवणूक एका ठराविक ध्येयासाठी ठेवली असेल तर ते आपण विथड्रॉ करणार नाही. त्यानंतर तिसरी चूक सर्वजण असे करतात की फंडचा परफॉर्मन्स कधीच चेक करत नाहीत. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर त्या म्युच्युअल फंडला आठवड्या 15 दिवसातून एकदा तरी चेक करत राहा. म्हणजे तो कसा नक्की परफॉर्म करतोय हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर चौथी मिस्टेक आहे की एकदम छोटी अमाऊंट गुंतवतात. म्हणजे सुरुवात तुम्ही अगदी छोट्या अमाऊंट पासून करू शकता. म्हणजे 100 रुपये झाले, पण ती अमाऊंट तुम्ही हळूहळू वाढवत नेली पाहिजे जेणेकरून लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एक डिसेंट अशी अमाऊंट मिळेल. बस एवढ्या गोष्टींची काळजी घेतली की तुमची SIP गुंतवणूक एकदम व्यवस्थितपणे चालेल. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये SIP स्टेप बाय स्टेप कशी सुरू करावी हे एकदम सोप्या भाषेत कळले असेल अशी आम्ही आशा करतो. तर नेहमी लक्षात ठेवा की गुंतवणूक ही मॅरेथॉन सारखी आहे, ती शर्यत नाही आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढी ती स्मूथ होईल आणि तिला वाढीला एक चांगला वेळ मिळेल. कमेंटमध्ये सांगा तुमचे ध्येय नक्की कोणते आहेत आणि तुम्ही कोणते SIP चालू करणार आहात. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. जर तुम्हाला व्हिडिओमधून काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच फायनान्स रिलेटेड नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.